आकाशाचा केला कागद समुद्राची केली शाही, आकाशाचा केला कागद समुद्राची केली शाही. सावित्रीबाईंचे उपकार शब्दात तर काय आपण कुठलेच उपकार फेडू शकत नाही. सावित्रीबाईंचे उपकार आपण फेडू शकत नाही. सावित्रीबाईंचं जर आपल्याला स्वप्न पूर्ण करायचं असेल, सावित्रीबाईंनी काय सांगितलेलं आहे की शिका, मुलींना तुम्ही शिकवा. सावित्रीच्या ज्या लेखी आहेत त्या पुढे गेल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टवर आपण म्हणतो इथे आमच्यावर अन्याय झालेला आहे, तिथे आमच्यावर अन्याय झालेला आहे. जोपर्यंत आपण आपल्या मुलींना, आपल्या सावित्रीच्या लेखींना जोपर्यंत आपण फायनान्शियल स्टेबल करत नाही, जोपर्यंत आपण आपल्या मुलींना बाहेर काढत नाही, शिक्षणासाठी म्हणा किंवा बिझनेससाठी. आता मी एक एंटरप्रेन्योर आहे, माझा स्वतःचा छोटासा बिझनेस आहे. माझा जो बिझनेस आहे तर मला यासाठी माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. माझे मिस्टर मला खूप सपोर्ट करतात आणि मी स्वतः हैदराबाद सारख्या ठिकाणी मी स्वतःचा माझा बिझनेस मी इस्टॅब्लिश केलेला आहे. असा तर जोपर्यंत आपण आपल्या मुलींना म्हणा, जोपर्यंत आपण फक्त तुम्ही टीचर व्हा, तुम्ही शिका, बाहेर निघा असं आपण सांगतो. पण जोपर्यंत त्यांच्यामध्ये आपण हे दुखवत नाही की तुम्ही पुढे जाऊन बिझनेस करा, बिझनेस वुमन व्हा, बिझनेस. हे बघा कसं आहे की या देशामध्ये जात आणि पैसा ह्या दोन गोष्टी अशा आहेत की आपल्याला एकदा तुमची जात असेल आणि तुमच्याकडे जर पैसा असेल, तुम्ही त्या पैशामुळे जर आपण महार आहोत किंवा भिस्ट आहोत आणि आपल्या समोर जर ब्राह्मण बसलेला असेल आणि आपण जर तो फायनान्शियल तेवढाच साऊंड आणि आपणही तेवढंच साऊंड असेल तर आपण बरोबरीने त्याच्यासोबत बसू शकतो का? जोपर्यंत आपण सक्षम होत नाही, फायनान्शियली सक्षम होत नाही, तोपर्यंत आपण त्याच्या बरोबरीने बसू शकत नाही. म्हणून माझी आपल्या सर्व सावित्रीच्या लेकींना एकच विनंती आहे की जोपर्यंत आपण आपल्या मुलींना तुम्ही बाहेर काढत नाही, जोपर्यंत तुम्ही आताही काही घरांमध्ये 7 वाजेपर्यंत तुम्ही घरी आलाच पाहिजे. आपण मुलांना असे बंधन लागू करत नाही, पण मुलींना का? मुलींनाही तुम्ही जोपर्यंत बाहेर काढत नाही, जोपर्यंत तुम्ही सांगत नाही, तोपर्यंत त्या शिकत नाही. त्यांना येऊ द्या, अनुभव घ्या. आपण जोपर्यंत अनुभव घेऊ शकत नाही तोपर्यंत आपण शिकत नाही. त्याला आपण जोपर्यंत एक्सप्लोअर करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही समजत नाही की बाहेरच्या जगात, बाहेरच्या देशात काय चालू आहे आणि काय नाही. माझा शेवटी एकच सांगणं आहे की मुलींना जसं तुम्ही टीचर, शिक्षिका, IT मध्ये सगळ्यामध्ये मुलींना तुम्ही पुढे, तसाच जर तुम्ही बिझनेसमध्ये एंटरप्रेन्योर किंवा मोठ्या पोस्टवर जर आपल्या मुली असतील तर हे जे आपल्यावर जो अन्याय अत्याचार होतो हे तरी कमी होईल आणि कुठेतरी हा जर अन्याय अत्याचार आहे हा कमी झाला तर आपोआपच सावित्रीचे जे स्वप्न आहे, सावित्रीबाई फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलेले आहेत आपल्याकडून ते कुठेतरी काहीतरी प्रमाणात कमी होणार. मला जाताना फक्त एवढंच सांगायचं आहे, धन्य ती सावित्री, धन्य ती सावित्री, धन्य तिचा त्याग, धन्य ती सावित्री, धन्य तिचा त्याग. तुझी ही जी बहरलेली बाग आहे, हे सगळ्या ज्या सावित्रीच्या लेखी आहे, ही आपली बाग आहे आणि ही जी बाग आहे ही आपल्याला अशीच फुलवत ठेवायची आहे. थँक्यू. रँडन ऑफ सगळ्यांना माझा जय भीम. आणि तुम्ही पेशन्सनी माझ्या